अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत या कलियुगाचा अंत कसा होणार आहे। श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं आहे। या प्राचीन पुराणामध्ये आधीच भविष्यवाणी करण्यात आलेली आहे। या कलियुगाचा प्रभाव कसा असेल, कलियुग नक्की असेल कसं, या कलियुगामध्ये माणसाचं वर्तन कसं असेल, कलियुगात स्त्रिया कशा असतील, कलियुगातल्या माणसाचं आकारमान आणि आयुष्य किती असेल, या कलियुगातील पाप आणि पुण्याची नक्की व्याख्या काय आहे, अशा अनेक गोष्टी या आपल्याला आज निरूपणामध्ये मिळणार आहेत। या कलियुगामध्ये मोक्ष प्राप्त करण्याचे कोणते मार्ग असतील आणि कलियुगाचा अंत कसा असेल, याबद्दल सर्व काही माहिती आहे ना। प्राचीन पुराणामध्ये या कलियुगाची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे। भगवान श्रीकृष्णांनी गरुडाच्या समोर कलियुगाची ही भयावहता आहे ना, ती वर्णन केलेली आहे, ज्याबद्दल प्राचीन गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। तर चला आता आपण जाणून घेऊया या कलियुगाबद्दल करण्यात आलेल्या प्राचीन भविष्यवाण्या। कलियुगाचा अंत, धर्माचे अपयश, अनुशासनाचा अभाव, माणसांमध्ये वाढती दुरावस्था, पैशाची लालसा, अत्याधिक कामाचा प्रभाव, भ्रष्टाचारामुळे वाढता व्यापार आणि गुरुपूजन आणि पूज्य लोकांची निंदा, स्त्रियांमध्ये व्यभिचार आणि अनाचार यासारख्या गुणांची वाढ होईल, लोकांमध्ये आध्यात्मिकतेचा अभाव होईल। या सर्व गोष्टींमुळे कलियुगाची ओळख निर्माण होते। भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितलेलं आहे की कलियुगात माणसाचं मन आहे ना, ते अत्यंत कठोर होऊन जाईल। माणूस अशांत होईल, चंचल होऊन जाईल, धर्मापासून दूर होऊन जाईल आणि अधर्माच्या मार्गाने जाणारे असतील, हे रस्ते त्याला त्याच्याकडेच नेतील। त्यांना शास्त्रांचं ज्ञान नसेल, ज्याच्या मुखातून जे काही बाहेर पडेल ना, त्यालाच शास्त्र समजलं जाईल। म्हणजे जिथे खोट्याची भूमिका असेल ती सर्वप्रथम घेतली जाईल आणि सत्याचा तिथे नाश केला जाईल। या कलियुगाच्या अंतामध्ये अधर्म आणि आसुरी शक्तीचा नाश होईल आणि पुन्हा एक नवीन युगाचा आरंभ होईल। म्हणजे पुन्हा सत्ययुगाचा आरंभ होईल आणि सृष्टीचं हे चक्र आहे ना, ते असंच चालू राहील। चारही युगांमध्ये कलियुग हे शेवटचं युग असतं। म्हणजे सगळ्यात आधी सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग आणि मग द्वापारयुग आणि शेवटी असेल ते कलियुग। म्हणजे महाभारताच्या युद्धानंतर पृथ्वीवर कलियुगाचं आगमन झालं आणि हे युग आहे ना, धार्मिक आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये सगळ्यात कमी प्रगती करणारा मानला जातो। म्हणजे मान्यतेनुसार आजपासून 30,000 म्हणजे 137 वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध झालं आणि कलियुगाचा आरंभ या युद्धाच्या 35 वर्षानंतर म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या धामाला गेल्यानंतरच झालं ना। म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात ना की कलियुगात लोक आपला स्वार्थ हाच मोठा मान मानतील, हाच मोठे मानतील, म्हणजे धर्माचा त्याग करतील आणि जे मटेरियलिस्टिक उद्दिष्ट असतील ना, म्हणजे जिथे अनर्थ घडेल अशा गोष्टी प्राप्त करण्यासाठी ते जान लावतील, म्हणजे परिपूर्ण प्रयत्न करतील। धर्मावर विश्वास नसल्यामुळं लोक अन्यायानं वर्तन करतील आणि जर आपण आजच्या काळात पाहिलं तर आपण इतकं वाढलं आहे ना की असं वाटतंय की कलियुगाचा अंत आता जवळ आलेला आहे। हा मनुष्य आहे ना, अजिबात असत्य बोलायला कमी पडत नाही, वाईट मार्ग स्वीकारत आहे। जिथे धन पैसा दिसत आहे ना, तिथे वाईट मार्ग जरी असेल तरीही तो त्याचा मार्गाचा उपयोग करत आहे। म्हणून पण काही विद्वानांच्या मते हे सुद्धा खरं आहे की ही तर फक्त सुरुवात आहे,
पुढे कलियुग आणखी भयानक होणार आहे, रुद्र अवतार धारण करणार आहे. म्हणजेच या कलियुगाचं ते भयावह रूप आहे ना, ते पाहण्याची क्षमता आजच्या माणसामध्ये नाही. जेव्हा या कलियुगाचा अंत जवळ येईल ना, तेव्हा इतक्या भयानक गोष्टी घडतील. माणसाचं रूप एवढं विकृत होईल, एवढं भयानक होऊन जाईल ना, तो माणूस कमी आणि भूत जास्त दिसेल, म्हणजे पिशाचं जास्त दिसेल. तर चला आता पाहून घेऊया या गरुड पुराणामध्ये कलियुगाच्या या अंताबद्दल काय सांगितलं आहे. या गरुड पुराणानुसार एकदा गरुडजींनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं, हे प्रभू, या चारही युगांमध्ये कलियुगाला सर्वात भयंकर आणि दुःखदायक का मानलं जातं बरं? या कलियुगाचा अंत कसा होईल आणि कलियुगाचा अंत जवळ आल्यावर कोणते संकेत मिळू शकतात? त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला या कलियुगाच्या अंताच्या वेळी दिसणाऱ्या भयानक संकेतांबद्दल सांगितलं. जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे असे संकेत दिसू लागतील ना, तेव्हा माणसांनी समजून जावं की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि आता सृष्टीचा अंत प्रळयाने होईल. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांच्या मते या कलियुगाचा अंत जवळ येताना माणसाचं आयुष्य कमी होणार आहे आणि फक्त 20 वर्ष उरेल. या 12 वर्षाच्या वयातच माणसाचे केस पांढरे होऊन जातील, त्याचं शरीर अत्यंत कमजोर होईल, पांढऱ्या रंगाचं असेल आणि या कलियुगामध्ये स्त्री 8 किंवा 9 वर्षाच्या वयातच मुलांना जन्म देईल. म्हणजे कलियुगातील स्त्रिया अतिशय क्षीण आणि छोट्या शरीराच्या असतील, परंतु जास्त अन्न खाणाऱ्या आणि मंदभाग्याच्या असतील. या कलियुगातील स्त्री आहे ना, कमी मुलं जन्माला घालणारी आणि अत्यंत रागीट स्वभावाची असेल. ती आपल्या मुलांना दूध देखील पाजणार नाही आणि त्याचं पालन पोषण सुद्धा करणार नाही. आता दुसरा संकेत पाहूया. दुसरा संकेत असा आहे की भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, कलियुगाचा अंत जवळ येताना जगात पतिव्रता स्त्रिया दिसणार नाही. एकच स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करेल. लोक पूजापाठ, श्रद्धा, अंतिम संस्कार, मुंडन आणि विवाह या प्रकारचे शुभ कार्य आहेत ना, किंवा दुःखाचे कार्य आहेत, हे कार्य कधीच करणार नाहीत. म्हणजे पाण्याच्या अभावामुळं लोक स्नान करणार नाहीत, अपवित्र राहतील. या कलियुगाच्या अंतामध्ये लोक फक्त मांसाहारच करणार आहेत आणि कोणीही सात्विक आहार करणार नाही. म्हणजे कलियुगाचे हे लोकांचे वस्त्र आहे, हे ताणलेले आणि चमकदार दिसतील. आता तिसरी गोष्ट पाहूया. श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा वृक्षांमध्ये फळं येणं बंद होऊन जाईल. सगळे वृक्ष फळं नसलेले होतील. सृष्टीमध्ये सगळीकडे फक्त शमीचे वृक्ष दिसतील. माणूस शाकाहारी सोडून फक्त मांसाहारी सेवन करेल. या कलियुगातील अन्न तामसिक आणि रोग उत्पन्न करणारा असेल. यामुळं लोक लवकर म्हातारे होऊन मरतील आणि कलियुगाची माणसं गायीची पूजा करणं बंद करतील. सगळे लोक गायीचा मांस खातील. गायींना फक्त दूध आणि मांसासाठीच पाळलं जाईल. आता चौथी गोष्ट पाहूया. या कलियुगाचा अंत जेव्हा जवळ आल्यावर अल्पवृष्टी होईल, म्हणजेच फारच कमी पाऊस पडेल. शेत धान्य पिकू शकणार नाहीत. धान्याचा आकारमान खूपच लहान होऊन जाईल आणि फळांमध्ये रस देखील उत्पन्न होणार नाही. माणसं भूक आणि तहानलेमुळं मरून जातील आणि माणसांना फक्त बकरीचं दूधच मिळेल. आता पाचवी गोष्ट पाहूया. जेव्हा या कलियुगाचा अंत होणार असेल तेव्हा भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये विराजमान होऊन पृथ्वीचं सगळं पाणी शोषण करून घेतील आणि आकाशात सगळीकडे 7 सूर्य दिसू लागतील आणि या सर्व सूर्यांमुळं संपूर्ण सृष्टी जळून खाक होईल. त्यानंतर रुद्ररूपी भगवान विष्णू संपूर्ण जगत दग्ध करून आपल्या श्वासाने मेघ निर्माण करतील आणि हे मेघ भयंकर गर्जना करतील.
आणि पुढील 100 वर्ष आकाशातून जलवृष्टी करून सृष्टीचा त्या भयंकर अग्नीला शांत करतील. अग्नी शांत झाल्यावर हे मेघ संपूर्ण जगाला पाण्यात बुडवतात आणि या प्रकारे कलियुगाचा अंत होतो. आणि मग परमात्मा आपल्या इच्छेमुळं पुन्हा सृष्टीत जीवांची उत्पत्ती करतील. म्हणजे हा पूर्ण कलियुगाचा हा आरंभ आहे ना, सुरुवात आहे आणि शेवट आहे हो, अशा प्रकारे होणार आहे. म्हणून श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे हा कलियुगाचा अंत एवढा भयानक होणार आहे. म्हणून आजचा जो मनुष्य आहे त्याने आपले कर्म कसे ठेवावे, त्याने कर्मात जर राहिला ना तर तो संपूर्ण दुःखातून त्याला मुक्तता मिळू शकते. पण आत्ताचा मनुष्यानं हे संकेत जाणून घ्यायला हवे. जर हे संकेत ज्याने जाणले ना तो भगवंताशी एकरूप होऊन जाईल, परमात्म्याशी एकरूप होऊन जाईल. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतः श्रीकृष्ण स्वारींनी या पूर्ण सजीवाला, या पूर्ण जीवाला प्रेमाने संदेश दिलेला आहे. या तुझ्याकडे अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ तुझ्या हातात आहे. आणि जर तू आता जागा झालास नाही ना, तुझे कर्मावर तू विजय मिळवला नाहीस, तर तुझी ज्या काही गोष्टी तू करत आहेस, वाईट मार्ग अवलंबत आहेस, तर तुझी अवस्था आहे ना त्या शेवटच्या क्षणी तुला पाणीसुद्धा मिळणार नाही. तुझी अवस्था एवढी दुःखी होऊन जाईल ना, तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या शरीरामध्ये प्राण तर नक्कीच राहील, पण तू पाण्यासाठी भुकेलेला राहशील, तुला पाणीसुद्धा मिळणार नाही. तुझ्या जीवाला एवढ्या यातना होतील ना, तुला असं वाटेल ए भगवंता मला लवकर मारून टाक, तरीसुद्धा तुझं मरण होणार नाही. म्हणून तुझ्या जीवनामध्ये जर सुख निर्माण करायचं असेल, तुझ्या जीवनामध्ये समाधान निर्माण करायचं असेल, तर श्रीकृष्ण स्वारींना शरण जा, सद्गुरू माऊलींना शरण जा. तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होऊन जाईल ना, कारण जिथे भगवंताचं चिंतन घेतलं जातं ना त्याचं नक्कीच भलं होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.